स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्राथमिक स्तर म्हणजे ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर विविध विकास कामे करण्यासाठी आणि स्थानिक रहिवाशांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कार्यरत असते। घरपट्टी, पाणीपट्टीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पंचायत गाव स्तरावर प्राथमिक गरजा भागवत असतात। पण गेली 4 वर्षापासून या ग्रामपंचायती आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत। त्याचे कारण म्हणजे नवीन बांधकामाच्या नोंदी शासनाने थांबवल्या आहेत। तसंच ग्रामस्तरावर कोणतीही निवडणूक लढवताना घरपट्टी, पाणीपट्टी भरली नाही तर निवडणूक लढता येणार असल्याचा शासनाचा फतवा। गेली 4 वर्ष नवीन बांधकाम नोंदी बंद असल्याने त्यापोटी मिळणारा महसूल पूर्णपणे बंद झाला आहे। ग्रामपंचायत निवडणुका लढवताना ग्रामपंचायतीची कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला नामनिर्देश पत्रासोबत असणे बंधनकारक होते। मात्र शासन फतव्याने थकबाकीधारक देखील निवडणूक लढवू शकत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणखीन अडचणीत आलं आहे। दिवापट्टी, घरपट्टी, पाणीपट्टी हे पंचायतीचे प्रमुख उत्पन्न मार्ग आहेत। यापूर्वी या बाबीची थकबाकी असणारी व्यक्ती निवडणूक लढण्यास अपात्र होती, पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे कर भरणे अनिवार्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे। त्यामुळे आधीच बांधकाम नोंदी न करण्यामुळे महसूल उत्पन्न बुडालेल्या ग्रामपंचायती स्थानिकांना प्राथमिक गरजा कशा पुरवायच्या या विवंचनेत आहेत। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, मंचर।